अवधूत चिंतन राजाधिराज योगीराज सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय। श्री स्वामी समर्थ महाराज की जय। नमस्कार मंडळी, उदगीरकरांनो, आम्ही जात आहोत श्री स्वामी समर्थ मंडळी। सर्वांचं स्वागत आहे आमच्या नवीन व्लॉगवर। आमच्या व्लॉगवर बक्कळ काही तुम्हाला बघायला भेटते, म्हणून आताच सबस्क्राईब करून ठेवा आम्ही उदगीरकर या चॅनलला। आम्ही आज चाललो श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या दर्शनासाठी अक्कलकोटला। त्याच्यासाठी आम्ही उदगीरहून लातूरला, लातूरहून औशाला, औशाहून तुळजापूरला जाता जाता मध्ये उजनी लागते। उजनीची बासुंदी खाऊन तुळजापूर ते सोलापूरहून सोलापूरचे ग्रामदैवत शिवयोगी सिद्धेश्वरांचे दर्शन घेऊन आपण थेट जाणार आहोत अक्कलकोटला श्री स्वामी समर्थांच्या दर्शनाला। तुमच्या मनाला जर शांत वाटायचं असेल, संकटातून मुक्त व्हायचं असेल, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे असे म्हणणारे श्री स्वामी समर्थ यांच्या दर्शनासाठी तुम्ही अवश्य यावं। आम्ही तर निघालो स्वामी समर्थांच्या दर्शनाला, आणि तुम्ही बी स्वामी समर्थांच्या अक्कलकोटला एकदा तरी अवश्य भेट द्या आणि लाभ घ्या दर्शनाचा, प्रसादाचा आणि समाधानीचा। आणि आपण सध्या आलेलो आहोत श्री स्वामी समर्थांच्या मंदिराच्या गाभाऱ्यात, म्हणजेच मंदिराच्या आवारात। आणि हे जे बाजार तुम्हाला दिसत आहे ते श्री स्वामी समर्थांचा बाजार आहे। येथे हार, फुलं, नारळ, प्रसाद आणि घरच्या वस्तू असे सर्व वस्तू भेटतात। श्री स्वामी समर्थांना दत्तात्रयाचे तिसरे अवतार मानले जाते। श्री स्वामी समर्थ इसवी सन 19व्या शतकात या पृथ्वी तलावर अवतरले। त्यांचे वास्तव्य दीर्घकाळ अक्कलकोट मध्येच राहिले। त्यांनी इसवी सन 1856 ते 1878 पर्यंत आपला सर्व काळ महाराष्ट्रातील अक्कलकोट येथेच घातला। त्यांचे शिष्य तर भरपूर होते, त्यापैकी उद्धव हे त्यांचे मुख्य शिष्य होते। 30 एप्रिल 1878 रोजी त्यांनी अक्कलकोट येथे महासमाधी घेतली। स्वामी समर्थांचा श्री स्वामी समर्थ हा महामंत्र आहे। या महामंत्राने भक्तांची संकटे नाश होऊन त्यांना मुक्तता भेटते। स्वामी समर्थांनी कित्येक भक्तांना संकटातून बाहेर काढले, कित्येक भक्तांचे ते श्रद्धास्थान झाले। आजही लाखो लोकांची श्रद्धा त्यांच्यावर आहे, आणि लाखो लोक अक्कलकोटला येतात आणि स्वामींचे दर्शन घेतात आणि परत आपल्या गावी जातात। श्री स्वामी समर्थांनी अनेक भक्तांना अभय दिले, अनेक भक्तांना त्यांनी संकटातून बाहेर काढले। प्रत्येकाला आपल्या चांगल्या मार्गदर्शनांनी लोकांना आधार दिला, आणि अक्कलकोट हे त्यांच्यामुळे महाराष्ट्रात गाजलेले पर्यटन स्थळ आहे। स्वामी समर्थांचे दर्शनाला कित्येक लोक खूप दूरवरून येतात। भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, हे स्वामी समर्थांचे प्रसिद्ध वचन आहे। स्वामी समर्थ हे आंध्र प्रदेशातील श्रीशल्यम क्षेत्राजवळील कर्दळी वनातून प्रकट झाले आहेत। असे तू हिमाचल येथे भ्रमण केले। श्री स्वामी समर्थांच्या मंदिराच्या गाभाऱ्यात हे सर्व बाजार आपल्याला दिसत आहे। इथे सर्व काही आपल्याला भेटते, आणि नाश्त्यापासून ते घरच्या वस्तूंपर्यंत, प्रसादापासून ते पेढ्यांपर्यंत हे सर्व गोष्टी आपल्याला या ठिकाणी भेटतात। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ हे स्वामी समर्थांचे मंदिराचे कमान आहे, आणि येथूनच प्रवेशद्वार आहे। आपण सर्व बघत आहात श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मंदिराच्या दर्शनाला किती लोक येत आहेत आणि किती गर्दी आहे। लोकांना पादत्राणे ठेवण्यासाठी येथेच जागा आहे, आणि नारळ, फूल, हार स्वामी समर्थांना जे हवं ते आपण येथून घेऊ शकतो आणि स्वामी समर्थांना समर्पण करतो। हे बघा किती सुंदर स्वामींची मूर्ती आपल्याला दिसत आहेत। स्वामी समर्थांची मूर्ती येथून आपण विकत घेऊ शकतो, आणि स्वामी समर्थांचं जे प्रवेशद्वार आहे ते आपल्याला या ठिकाणी दिसत आहे। आपण प्रवेशद्वारामध्ये प्रवेश घेणार आहोत। श्री स्वामी समर्थांच्या मंदिरात आल्यानंतर डाव्या साईडला किंवा डाव्या बाजूला हे स्वामी समर्थांची फोटो इथे लावलेली आहे।
आणि येथेच श्री स्वामी समर्थांचं आपल्याला दर्शन होतं. असं म्हटलं तर सर्वच ठिकाणी आपल्याला स्वामी दिसतात आणि कुठेही स्वामी भेटतात. प्रत्येकाच्या ॲटोवर म्हणा कुठेही आपल्याला स्वामींचं दर्शन होतं. आपण बघत आहात स्वामी समर्थांच्या मंदिराच्या गाभाऱ्यात आलेलो आहोत. हे वटवृक्षाचे झाड आपल्याला इथून दिसत आहे आणि स्वामी समर्थांच्या मेन गाभाऱ्यात म्हणजे मुख्य मूर्तीपाशी आपण आलेलो आहोत. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, हे स्वामी समर्थांचे शब्द ऐकल्यानंतर आपण संकटमुक्त होतो. श्री स्वामी समर्थांची मुख्य मूर्ती आपण पाहत आहात आणि आपण गाभाऱ्यातील वटवृक्षाचे झाडही आपल्याला दिसत आहे. हे स्वामी समर्थांची एक फोटो ठेवलेले आहे, ते सेल्फीसाठी ठेवलेले आहे. सुंदर असं स्वामींचं दर्शन आपल्याला झालेलं आहे. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. असं म्हणतात, या वटवृक्षाच्या झाडाखाली बसून स्वामी समर्थांचे तारक मंत्र म्हणायला पाहिजे. मग तो संकटातून मुक्त होतो आणि त्याला कुठलेही संकट येणार नाही. तर प्रत्येकाने या वटवृक्षाखाली थोडे का होईना तारक मंत्र म्हटल्याशिवाय जाऊ नये आणि श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जाप इथे करावा. कोणी 1000 जाप करेल, कोणी 108 जाप करेल, कोणी होईल तेवढं जाप करेल, पण जाप इथं केलंच पाहिजे आणि मंत्राचा नामस्मरण इथे करायला पाहिजे. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असे म्हटले पाहिजे. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. हर हर महादेव. पुन्हा तुम्हाला जर खूप चांगले व्हिडिओ बघायचे असतील तर आता सबस्क्राईब करून ठेवा आम्ही उदगीरकर या चॅनलला आहे. आणि जे काही मनोकामना आहेत हे धागे दोरे बांधल्यामुळे याच्या इच्छा पूर्ण होतात असं म्हणलेलं आहे. या वटवृक्षाच्या खाली स्वामी समर्थाची स्थापना इथं झालेली आहे. अगोदर ह्याच कट्ट्यावर स्वामी बसायचे आणि इथं सगळं काही जप करण्यासाठी, साधना करण्यासाठी, तप करण्यासाठी ही जागा निवडली. स्वामी महाराज की जय. सर्वे सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामया, सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखभाग्. बचाओ बचाओ जय.
सावधानी सावधानी वेडी आले मैया रे अरे अरे मंडळी, खास तुमच्यासाठी आम्ही एक दिवस मुक्काम करून दुसऱ्या दिवसाची श्री स्वामी समर्थांची पूजा तुम्हाला दाखवत आहोत. आणि मंगळवार असल्यामुळे श्री स्वामी समर्थांना देवीचा शृंगार केला जात आहे. सुंदर अशी स्वामींची मूर्ती आपल्याला दिसत आहे. आम्ही खूप प्रयत्न करून असे व्हिडिओ बनवत असतो. तुम्ही एक सबस्क्राईब देऊन आमची व्हिडिओ बनवण्याची ताकद वाढवू शकता. आणि एक सबस्क्राईब म्हणजे आम्हाला काहीतरी इनाम दिल्यासारखं होते. तुम्ही एक सबस्क्राईब करा. आम्ही उदगीरकर या चॅनलचं सबस्क्राईब बटन आताच दाबा. धन्यवाद हो.